आज हरतालिका तीज आहे, तर आज वाळूच्याच पिंडीला जास्त महत्त्व आहे. वाळूचीच पिंड बनवली जाते. माता पार्वतीने देखील वाहत्या नदीची वाळू आणून पिंड बनवली, त्याची आराधना केली. शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून वर मागितला की मला तुम्ही पतीच्या रूपात पाहिजे आहात. तर त्यांना तथास्तु म्हटले आणि वर दिला. पार्वती मातेला महादेव भेटले. तसेच ज्या कुवारिका आहेत त्यांनी जर हे व्रत केले तर त्यांना मनपसंतीचा नवरा भेटतो. आणि तसेच ज्या सुवासिनी आहेत त्यांनी हे व्रत केले तर त्यांच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभते. हे व्रत मनभावे करावे लागते. तसेच काही ठिकाणी हे व्रत निर्जला केले जाते, तर काही ठिकाणी हे व्रत फलाहार करून देखील केले जाते. ज्याची त्याची भावना असते, ज्याची त्याची पद्धत असते ठेवण्याची एक व्रत. तर मीही आज निर्जला व्रत ठेवले आहे आणि त्यानंतर मी जे माझ्याकडे शृंगाराचे सामान होते ते माते पार्वतीला ठेवले. जे आहे माझ्याकडे सामान त्यामध्येच मी ती पूजा करून घेतली. तुमच्याकडे ही पूजा कशी करतात आणि व्रत निर्जला ठेवतात की फलाहार करून ठेवतात हे नक्की सांगा.